नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अरे वा, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलंय, फर्स्ट इयरला आहात, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण एक मिनिट, कॉलेजची फीस, हॉस्टेलचा खर्च, नवीन लॅपटॉप, पुस्तकांचा ढेर आणि रोजचा येण्या-जाण्याचा खर्च, हेच सगळं विचार करून डोक्याला ताप येतोय ना? खिशाला मोठी कात्री लागते हे मला पण माहितीये. हे सगळं बघून कधीकधी असं वाटतं की बाबांच्या खिशाला नाही तर थेट त्यांच्या तिजोरीलाच सुरुंग लागणार आहे. पण थांबा, घाबरू नका. तुमच्या बाबांची तिजोरी सुरक्षित आहे, कारण आज मी तुमच्यासाठी एक अशी सुवर्णसंधी घेऊन आलोय जी तुमचा हा सगळा फायनान्शियल ताण कमी करू शकते. हो, मी बोलतोय एका अशा जबरदस्त स्कॉलरशिपबद्दल जी तुम्हाला रिलायन्स फाउंडेशन देत आहे. गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्स आहेतच, पण जेव्हा रिलायन्ससारखी मोठी कंपनी पुढे येते तेव्हा सोने पे सुहागा असंच म्हणावं लागेल. चला तर मग, वेळ न घालवता ही स्कॉलरशिप नेमकी काय आहे, कोणाला मिळू शकते आणि अप्लाय कसा करायचा, हे सगळं डिटेलमध्ये समजून घेऊया. सर्वात आधी रिलायन्स फाउंडेशन 2 प्रकारच्या स्कॉलरशिप्स देत आहे. एक अंडर ग्रॅज्युएटसाठी, म्हणजेच तुमच्यासारख्या फर्स्ट इयर डिग्री स्टुडंटसाठी, आणि दुसरी पोस्ट ग्रॅज्युएटसाठी. आपण आधी अंडर ग्रॅज्युएट्स म्हणजेच UG स्कॉलरशिपबद्दल बोलूया. ही स्कॉलरशिप कोणासाठी आहे, तर जे विद्यार्थी फर्स्ट इयर डिग्री कोर्सला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासाठी. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही स्कीममध्ये असा, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा इंजिनिअरिंग, काहीही आणि भारतातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये शिकत असा, तुम्ही यासाठी पात्र आहात. आता येथे क्रायटेरिया काय आहेत? तुमच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न म्हणजेच ॲन्युअल हाऊसहोल्ड इन्कम 15 लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवा. हो, 15 लाख. या स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला तुमच्या डिग्रीच्या संपूर्ण कालावधीत जवळपास 2 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते. आणि अशा 1-2 नाही, तर संपूर्ण भारतातून 5,000 विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे. यात विशेषतः मुलींना, दिव्यांग विद्यार्थ्यांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आता येऊया पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच PG स्कॉलरशिपकडे. जे विद्यार्थी इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, एनर्जी किंवा लाईफ सायन्सेस या फील्ड्समध्ये फर्स्ट इयर पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स करतोय, त्यांच्यासाठी ही एक जबरदस्त संधी आहे. ही स्कॉलरशिप पूर्णपणे तुमच्या मेरिट म्हणजेच गुणवत्तेवर आधारित असेल. याअंतर्गत 100 विद्यार्थ्यांची निवड केली जाईल आणि प्रत्येकाला त्यांच्या कोर्स दरम्यान जवळपास 6 लाख रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप मिळू शकते. 6 लाख! आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या सगळ्यासाठी अप्लाय कसं करायचं? लक्षात घ्या, ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे 4 ऑक्टोबर 2025. हो, वेळ आहे, पण आपल्याकडे म्हणतात ना, कल करे सो आज कर, म्हणून ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये आताच मार्क करून ठेवा. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला scholarships.reliancefoundation.org या वेबसाईटवर जायचं आहे. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि सर्वात आनंदाची बातमी, या ॲप्लिकेशनसाठी कोणतीही फी नाहीये. अगदी ₹0, म्हणजे फॉर्म भरायचा आणि बाकी देवावर सोडून द्यायचा असला प्रकार नाहीये. पूर्णपणे फ्री आहे. जर तुम्हाला काही अडचण आली, काही प्रश्न असतील, तर तुम्ही त्यांच्या व्हॉट्सॲप नंबर 7977111001 वर हाय पाठवू शकता किंवा हेल्पलाईनवर कॉल करू शकता. सगळी माहिती स्क्रीनवर दिसत आहे. स्क्रीनशॉट काढून ठेवा. तो मित्रांनो, ही स्कॉलरशिप एक लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी आहे. नक्की अप्लाय करा. पण एक मिनिटं, ही तर रिलायन्सची स्कॉलरशिप होती. पण अजून एक मोठी स्कॉलरशिप आहे जी एका दुसऱ्या मोठ्या कंपनीकडून दिली जाते आणि त्याची डेडलाईन खूप जवळ येत आहे. जर तुम्हाला त्या स्कॉलरशिपवर पण असाच डिटेल व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये सेकंड स्कॉलरशिप असा कमेंट करा. जितक्या जास्त कमेंट्स येतील तितक्या लवकर तो व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या गरजू मित्रांसोबत नक्कीच शेअर करा ज्यांना याची खरंच गरज आहे, आणि टेस्टवायझरला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा आणि काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.